नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या जो विषय आहे, विषय म्हणजे व्यावसायिक पर्यावरण, तर त्यातील पुढील जो घटक, महत्त्वाचा घटक आहे त्याच्याकडे आपण वाटचाल करीत आहे. आणि आज आपण याआधी सुरुवातीला आपण बघितलं की व्यावसायिक पर्यावरणाच्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक कुठले. त्याच्यामध्ये आपण अंतर्गत घटक, त्याचप्रमाणे बहिर्गत घटक असे देखील घटक पाहिले. त्याला आपण सूक्ष्म घटक आणि स्थूल घटक म्हटलं तरी चालेल. मग नंतर आता जसं आपण व्यावसायिक पर्यावरण म्हटलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये शेती म्हणजेच कृषी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. आपणास सर्वांना कल्पना असेल की भारतामध्ये 70% लोक, म्हणजे हा आकडा काही लहान नाही आहे, तर 70% लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असतात. शेतीवर अवलंबून असतात आणि आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीकडे पाहतात. मग आता ह्या शेती आपल्या भारतामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक असताना त्याच्या काय समस्या आहे, त्याचे काय फायदे आहे याचा देखील आपण अभ्यास करायला हवा. मित्रहो, आपण लक्षात घ्या की सुरुवातीला महात्मा गांधी यांनी एक वाक्य बोललेले होते. त्यांनी असं म्हटलं की खरा जर भारत पाहायचा असेल तर ग्रामीण भागाकडे चला किंवा शेतीकडे चला असं म्हटलं होतं. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की आपण भारत जसा विविधतेने नटलेला आहे तशाचप्रमाणे कृषी क्षेत्रात सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते. आपण आपल्या जे सुपीकता आहे त्याच्यानुसार इथे आपल्या भारतामध्ये शेतीमध्ये उत्पादन घेतलं जात असतं. आणि आपण अजून एक त्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मसाले आणि मसालेदार पदार्थ याच्यामध्ये भारत हा अव्वल क्रमांकावर आहे, जो की निर्यात क्षेत्रामध्ये आपलं कार्य करीत आहे. भारतामध्ये कृषी हा रोजगार देण्याकरिता देखील एक महत्त्वाचा क्षेत्र आहे. आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा किंवा कृषी क्षेत्राचा 45% वाटा हा कृषी क्षेत्राचा असतो. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्र फक्त शेतीच्यासाठी मदत करत नाही, शेतीवरील रोजगार निर्मितीसाठी मदत करत नाही, तर त्याच्यावर आधारित असलेले पूरक उद्योग जे आहे त्याला देखील रोजगार निर्मिती करण्यासाठी कृषी क्षेत्र भारतामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे असं आपल्याला म्हणू शकतो. सुरुवातीच्या काळात देशामध्ये जमीनदारी, महालवादी व रयतवाडी पद्धती अस्तित्वात होत्या. त्यामुळे मध्यस्थ व जमीनदार यांना फायदा झाला. परंतु स्वातंत्र्यानंतर काळात कसेल त्याची जमीन हे तत्त्व स्वीकारले गेले. भारतात शेतीचे अखंडित आणि विभाजन मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हे एक आपण म्हटलं तर विचार केला तर हे एक समस्या देखील आहे आणि हे एक फायदा देखील आहे. भारतामध्ये आपणास आढळून येतं की सुरुवातीच्या काळामध्ये शेती ही एक अविभाजित घटक असा होता. मोठ्या प्रमाणामध्ये एकच पीक मोठ्या जमिनीवर घेतलं जात होतं. त्याच्यामुळे फायदा असा होत होता की त्याच्यावर जो लागणारा जो खर्च होता तो मुबलक किंवा कमी स्वरूपात राहत होता. परंतु कालांतराने जसजशी लोकसंख्या वाढत गेली आणि जसं विभक्त कुटुंब पद्धती अवलंबविल्या गेली किंवा त्याचा स्वीकार करण्यात गेला, तसे शेतीचे मोठ्या प्रमाणात तुकडे होत गेले. आणि तुकडे झाल्यामुळे शेतीवर होणारा जो खर्च आहे तो सातत्याने वाढत गेला. शेतीवरचा भर हा वाढत गेला आणि शेतीमधनं आपण उत्पादन कशा प्रकारे जास्तीत जास्त घेऊ शकू याच्याकडे प्रत्येक शेतकरी हा आपली इच्छा व्यक्त करू लागला. मग याच्यामध्ये तोटा असा झाला की अतिरिक्त उत्पादन प्राप्त करण्याकरिता त्याच्यावरचे रासायनिक घटक याचा अतिशय जास्त स्वरूपात त्याच्यावर जमिनीवर मारा झाला गेला आणि त्याच्यामुळे जमिनीचा कस हा हळूहळू कमी होत जाताना आपल्याला दिसत आहे. मग आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे काय महत्त्व आहे, तर त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपण काही आता त्यातले महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. ते मुद्दे कुठले, तर त्यामध्ये प्रामुख्याने येणार राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा सहभाग काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. ग्रामीण लोकांच्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीकडे कशा प्रकारे पाहिलं जातं त्याचा देखील आपण इथे विचार करणार आहोत. तसंच आर्थिक विकासात शेतीचे काय महत्त्व आहे आणि त्या महत्त्वातनं कशा प्रकारे आपण आर्थिक विकास साध्य करत आहे याचा आपण विचार करतो आहे. त्यानंतर रोजगारीचा स्रोत म्हणून आपण जो शेतीकडे पाहतो आहे तर त्याचा देखील आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये विचार करणं अतिशय जास्त गरज आहे. शेती क्षेत्र फक्त कृषी क्षेत्राला मोठं करत नाही, तर त्याचप्रमाणे औद्योगिक विकासात देखील शेतीचा मोठा
हातभार लागतो आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून औद्योगिक विकासात सहाय्यक घटक म्हणून शेतीकडे पाहिल्या जात आहे. जमिनीचा सर्वाधिक उपयोग आपण आता बघितलं तर शेतीसाठी केला गेलेला आहे. विदेशी व्यापारात देखील शेतीचे अतिशय जास्त महत्त्वाचे अतिशय त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मसाले किंवा मसालेदार पदार्थामध्ये भारत हा निर्यात क्षेत्रामध्ये अव्वल स्थानावर आहे. तर आपण असा विचार करू शकतो की निर्यात क्षेत्रामध्ये शेतीमधनं आपल्याला देखील एक मोठ्या प्रमाणात आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी कृषी क्षेत्र हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचप्रमाणे देशाचे अंदाजपत्रक जे असतं ते सादर करण्याकरिता किंवा ते बनविण्याकरिता देखील शेतीचा एक महत्त्वाचा घटक आपण विचारात घेणं गरजेचं आहे. हे आपण काही आज मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा सहभाग. याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे की पूर्वीपासून शेती व्यवसायात भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती आणि मध्यवर्ती संख्याशास्त्रीय संस्था यांच्या माहितीच्या आधारे एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी 50% राष्ट्रीय उत्पन्न शेती या व्यवसायापासून प्राप्त होत असते. सन 1950मध्ये हा जो हिस्सा होता म्हणजे कृषी क्षेत्रातनं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडण्याचा जो हिस्सा होता तो 55.4% इतका होता. परंतु जसं जसं आपण पुढे औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत गेलो तसंच तसं शेती क्षेत्रावरचा जो भार होता तो कमी होत गेला. आणि आपण असं म्हणू शकतो की 2001 ते 2002मध्ये शेती क्षेत्रातनं किंवा कृषी क्षेत्रातनं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पडणारा जो हिस्सा होता तो 26.1% इतका आलेला होता. आणि तोच जर 2016 आणि 2017चा जर आपण विचार केला तर तो GDPमध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा हा 17.4% इतका आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजेच आपण जर याच्यावर आणखीन थोडासा प्रकाश टाकला तर आपल्याला लक्षात येतं की जसं जसं आपण प्रगती पथावर जातो आहे, जसं जसं आपण औद्योगिक क्रांतीकडे वळत आहे तसं तसं शेती क्षेत्रावरचा जो राष्ट्रीय उत्पन्नामधील जो वाटा होता तो आपल्यास कमी 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 होत जाताना आलेला दिसत आहे. त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे भारतामध्ये झालेली औद्योगिक क्रांती. सुरुवातीला आपण शेती आताही आपला हा प्रमुख उद्योग जरी असला तरीही लोक आता पूरक उद्योगाकडे देखील आपली वाटचाल करीत आहे. औद्योगिक क्षेत्रात देखील आपली वाटचाल ते करीत आहेत. मग दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण लोकांच्या उपजीविकेचे साधन. मित्र, आपण आजही जरी बघितलं आणि भारताच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये गेलो तर तिथे औद्योगिक विकास ज्याप्रमाणे पाहिजे होता त्याप्रमाणे झालेला नाही आहे. आणि आजही जो ग्रामीण क्षेत्रातील आपला जो नागरिक आहे तो आजही शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. परंतु एक त्यामधला आपण असं म्हणू शकतो की एक दोष असा की भारतामध्ये इरिगेशन किंवा आपण ज्याला म्हणतो बागायती हे मोठ्या प्रमाणात झालं नाही. आजही आपण पाण्यासाठी हे वरच्या किंवा निसर्गावर अवलंबून मोठ्या प्रमाणात राहतो. तर त्यामुळे शेतीवरील होणारा उत्पन्न यामध्ये आपल्याला फरक हा जाणवून दिसत आहे. नंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विकासात महत्त्व. देशाच्या आर्थिक विकासात राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे हे उद्दिष्ट असते आणि राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असल्यामुळे शेती उत्पादनात वाढ करून राष्ट्रीय उत्पादनात वाढ करता येते. शिवाय शेती क्षेत्र इतर उद्योगांच्या विकासाला चालना देते. रेल्वे आणि रस्ते वाहतूक शेती उत्पादनाच्या वाहतुकात मोठ्या प्रमाण बरेच असल्यामुळे या उद्योग विकसित करण्यासाठी शेती उत्पादन वाढ करणे आवश्यक आहे. आपल्यास लक्षात असलं पाहिजे की जर आपल्याला उद्योग क्षेत्र वाढवायचं असेल तर उद्योग क्षेत्रासाठी जो लागणारा जो कच्चा माल आहे तो आपल्याला कृषी क्षेत्रातनं मिळत असतो. मग जर आपल्याला उद्योगाचा विकास करायचा असेल आणि आपल्याला जर कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घ्यायचा असेल तर आपल्याला कृषी क्षेत्राचा देखील मोठ्या प्रमाणात विकास करणं हा गरजेचा आहे. आज आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये जर उत्पादन करायचं असेल तर आपण पारंपरिक पद्धतीपेक्षा यंत्र आणि नवीन यंत्रसामग्रीचा जर विचार केला, तंत्रज्ञानाचा विचार केला तर नक्कीच आपल्याला असं दिसून येईल की कृषी क्षेत्रामधनं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात भर आपणास दिसून येणार. मग नंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रोजगाराचा स्रोत.
आजही कृषी क्षेत्र हे रोजगार विमुख क्षेत्र आहे आणि भारतातील बहुतांश लोकांचा रोजगार आणखी अजूनही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती क्षेत्र फक्त आणि फक्त आपण म्हणू शकतो की कृषी क्षेत्राचा विकास करत नाही, तर ते औद्योगिक क्षेत्राचा देखील विकास करतात आणि कृषीवर आधारित जे छोटे मोठे उद्योग आहेत त्याचा देखील विकास हा कृषी क्षेत्रातनं किंवा शेतीतनं हा केला जाण्यास आपणास दिसून येतो. त्यातनं आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात रोजगार आपल्याला कृषी क्षेत्रातनं प्राप्त होतो. हे एक कृषी क्षेत्राचं किंवा शेतीचं महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक विकासाला सहाय्य. भारतातील प्रमुख उद्योगांना लागणारा कच्चा माल शेतीपासून उपलब्ध होतो. उदाहरणार्थ साखर, कापड, ताग, वनस्पती इत्यादी शेतीवर अवलंबून आहे. काही उद्योग अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असतात, जसे वनस्पती तेल, हातमाग, कुटीर व लघुउद्योगांना लागणारा कच्चा माल शेती क्षेत्रातून पुरविला जात असतो. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की या वाक्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की शेती क्षेत्र हे उद्योगाला देखील चालना करणारे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि बरेचसे असे उद्योग आहे की जे शेतीवर प्रत्यक्ष जरी नसले तरी अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे. मग आपण ह्या उद्योगाला जर चालना द्यायची असेल तर आपल्याला आपलं शेती क्षेत्र हे आणखीन बळकट कसं केलं जाईल याचा आपल्याला विचार करणं हे महत्त्वाचं ठरेल. मग आता पुढे आपण जर पाहिलं तर नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीचा सर्वाधिक उपयोग. तर आपण इथे म्हणायचं मला वाटतं की भारतातील जमिनीचे क्षेत्रफळ 32.78% हेक्टर असून यापैकी 53.8% क्षेत्रफळ बघा 32.78 कोटी हेक्टर एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे आणि त्यातील 53.8% क्षेत्रफळ हे शेतीसाठी उपयोगात आणले जाते. म्हणजेच जमिनीच्या उपयोगाच्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अगण्य प्राप्त असे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेले आहे. नंतर आपण बघितलं तर विदेशी व्यापारामध्ये देखील शेतीला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. भारतात आयात आणि निर्यातीमध्ये भारतीय शेतीला महत्त्व प्राप्त आहे. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये प्रामुख्याने कुठल्या वस्तू आपण निर्यात करतो तर त्या वस्तू म्हणजे कुठल्या तर चहा, तंबाखू, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचा समावेश आपल्याला शेतीच्या माध्यमातून निर्यात क्षेत्रामध्ये आपण करत आहोत असं आपण म्हणू शकतो. एकूण निर्यातीत शेती वस्तूचे प्रमाण जवळजवळ 50% आहे. लक्षात घ्या की अजूनही आपण निर्यात क्षेत्राचा जर विचार केला तर जवळजवळ 50% क्षेत्र निर्यात हे आपल्याला शेतीच्या माध्यमातून होत असतं. हे आपल्याला इथे आवर्जून सांगावंसं मला असं वाटतं. मग देशाचे जे आपण अंदाजपत्रक बनविलं जातं ज्याच्यावर आपला देश हा चालत असतो तर त्याच्यामध्ये आपल्या देशाचे उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, कृषी क्षेत्राचे उत्पन्न किती याचं देखील महत्त्वाचं घटक किंवा महत्त्वाचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. हे आपल्यास इथे मला सांगावंसं वाटतं. म्हणजेच आज आपण जे बघितलं तर शेती क्षेत्राचं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय महत्त्व आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि आपण हे बघितलं की जर आपल्याला देशाचा जर विकास करायचा असेल, राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला कृषी क्षेत्र याला वगळता येणे शक्य नाही. आणि रोजगार अजूनही आजही आपण मोठ्या प्रमाणात भारतामध्ये रोजगार हे शेती क्षेत्रातनं किंवा कृषी क्षेत्रातनं प्राप्त होतो हे आपल्याला इथे दिसून येत आहे. तेव्हा आपण आपल्या कृषी क्षेत्राला आणखीन कशा प्रकारे विकसित करू शकू, आणखीन आपण कशा प्रकारे स्वावलंबी होऊ शकू, लोकांच्या इतर देशांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण कशा प्रकारे शमवू शकू याच्यासाठी आपण आपला सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच आपण प्रगतीपथाकडे जातो आहे, औद्योगिक क्रांतीकडे आपण जातो आहे, पण औद्योगिक क्रांतीकडे जात असताना आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण की आपण मित्र आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठा महत्त्वाचं म्हणजे जे लागणारं आपल्याला अन्न जे आहे ते जर आपण आपल्या देशामध्ये पुरविलं, देशामध्ये उगविलं तर नक्कीच आपण आपल्या इतर घटकांना विकसित करू शकतो. उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरभराट आपण निर्माण करू शकतो. केव्हा तर ज्यावेळेस आपण आपला देशातील कच्चा माल हा देशामध्ये निर्माण करू आणि उद्योगाला कुठल्याच प्रकारे उद्योग चालना प्राप्त होऊ देऊ आणि कुठल्याच प्रकारे खंड हा उद्योग क्षेत्रामध्ये
होऊ देऊ नये, तर अशा प्रकारे आपण आपला शेती क्षेत्राचा विकास केला गेला पाहिजे आणि त्यातला एक महत्त्वाचं स्थान म्हणून आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं बघितलं पाहिजे, असं मला इथे सांगावंसं वाटतं. हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला शेती क्षेत्राचं महत्त्व काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या दृष्टीनं आपण पेपरमध्ये काय लिहायचं या दृष्टीनं आपण त्याला प्रयत्न करावे, असं मला इथे सांगावंसं वाटतं. आज आपण आपल्या इथे लेक्चर कृषी क्षेत्राचं महत्त्व काय होतं याच्यावर आपण इथे थांबतो आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये शेतीमालाचे विपणन, समस्या, महत्त्व आणि कार्य काय आहे तर याच्यावर आपण चर्चा करू. ठीक आहे, चालेल. मला असं वाटतं की आज आपण जी चर्चा केली ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आपल्या कॉलेजच्या जो व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे किंवा आपला जो क्लासरूम आहे, गुगल क्लासरूम आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मांडू शकता आणि आपण आपला असंच सिलेबस असा पुढे नेऊ. तुम्हाला मला असं सांगावंसं वाटतं की मार्च महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे, तर ही परीक्षा बहुपर्यायी जे आपण त्याला MCQ म्हणतो त्या पद्धतीने अवलंबविल्या जाणार. तर त्या दृष्टीने जे महत्त्वाच्या ज्या रिकाम्या जागा वगैरे आहेत त्या मी आपल्या लेक्चरमध्ये जे सांगतो आहे त्याला योग्य रीतीने तुम्ही एका रजिस्टरमध्ये त्याची नोंद घ्या आणि नोंद घेतल्यानंतर त्या परीक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करा, असं मला इथं तुम्हाला सांगावंसं वाटते. आज आपण आपलं लेक्चर इथेच थांबू. धन्यवाद.